नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर इन्स्टंट गुळाची चहा पावडर ही शेअर करणार आहे. ही ट्रॅव्हलिंगच्या वेळीच फक्त उपयोगी नाही, तर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताना पण चहा लागल्यास लगेच करता येईल. इथे आपण साहित्य पाहूया आपण. मी दुधाची पावडर घेतलं आहे, चहापाला घेतला आहे, गूळ घेतलं आहे आणि थोडीशी लवंग, दालचिनी, आणखीन वेलची, केशर. बस एवढंच लागणार आहे आपलं साहित्य. आता हे मी पहिला मिक्सरमधून दालचिनी, लवंग ते पहिला बारीक करून घेते. मग चहापत्ती आहे ना, ती पण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्याची गरज आहे, कारण आपण हा चहा उकळणार नाही. आपण नुसतं याच्यात गरम पाणी घालणार आहोत. तर ही चहाचा पाला आहे, तो पण चांगला बारीक झाला पाहिजे. तर मिक्सरमधून एकदम सोपं इझी जाते करायला. आता ह्याच्यामध्ये मी गुळाची पावडर घातली आहे. गुळाची पावडर पण परत मी टाकून मिक्स करून घेऊया. आता मी एक चाळणी घेतली आहे आणि त्याच्यामधून मी ती पावडर आता केलेली ती मी बारीक करून घेते. आता हे वेलचीची सालं वगैरे आहेत ना, ती ह्याच्यातून काढता येतात आपल्या सहजपणे. आणि आता चाळून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये आता दूध पावडर घालणार आहोत. मी बाहेरगावी जाते ना, तेव्हा ही मला चहा, हा इन्स्टंट चहाच एकदम मस्त वाटतं. गरम पाणी आपण मागवलं की आपल्याला चहा तयार आणि रोज आपल्याला पाहिजे तशी टेस्ट मिळते. जरा पण वेगळी लागत नाही रोजचं चहा. कधी साखर जास्त किंवा कधी चहापाला हे कमी असं होतच नाही, कारण एकच आहे ना, तो माप आपण करून ठेवलं आहे, प्री मिक्स आहे. आणि आता हे आपण एका एअरटाईट बरणीमध्ये ठेवायचं, की तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरू शकतात. याच्यामध्ये मी आता थोडी केशर घातले. केशर मी हातानेच चुरून घेतले. हे बघा, थोडंसंच केशर घातले. झाली आपली आता चहा पावडर. मला जर दुपारी 4 वाजले की मला चहा लागतो, मग किती कंटाळा येतो कधी ती चहा करायला, तेव्हा ही चहा पावडर एकदम बेस्ट आहे. हे बघा, मी एक आता चमचा दाखवला आहे चहा पावडरचा, चांगला बारीक झालेला आहे. माझ्या चहाच्या कपामध्ये घेते मी. बस आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालते किटलीतून आणि आपला चहा तयार. तुम्ही जर ते 1-2 मिनटं जर चहा पोर केल्या, पाणी पोर केल्यावर थांबलात, तर तुम्हाला ते चहाचे पाल्याचं ते रेसिड्यू दिसते, ते खाली सेटल होते. किंवा तुम्ही परत गाळणी घेऊन ते काढू शकता. हां, आता इथे मी ते परत एकदा गाळून घेतलं चहा, म्हणजे माझा चहा एकदम क्लिअर आणि मला टोस्ट पण बुडवून खाता येईल त्याच्यात. यम्मी, काय छान झालं आहे चहा. मला एकदम आवडतं हे. एकदम सोपं. तुम्ही पण ट्राय करून पहा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. बाय.